त्या दिवशी मला एक गोष्ट समजली की असं किती दिवस चालणार, असं किती दिवस हेच टेन्शन चालणार. वय वाढत चाललंय, लाईफ मध्ये काहीतरी करायचंय, कधीपर्यंत आपण जॉब करत राहणार. पासून मी सावन शोरमा ओपन केला आहे. स्टार्टिंग नमस्कार मित्रांनो, मला तर तुम्ही ओळखतच असणार, एकता सावंत, फाउंडर ऑफ सावंत शोरमा. आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे युट्यूब वरचा, ज्याच्यावर मी माझ्या लाईफची जर्नी तुमच्या सोबत शेअर करत आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. मला एक गोष्ट समजली, जर मी आज नाही केलं तर मी कधीच करू शकत नाही. झालं असं की जेव्हा मी जॉबला होती, बँकेत जॉबला होती, जेव्हा पण मंडे यायचा, मंडे आल्यावर मला असं वाटायचं परत तेच, परत शनिवार यायची वाट बघायची, परत संडेला एक सुट्टी. आणि आयुष्य असं झालेलं की सकाळी जॉबला जा, रात्री घरी या. माझ्यासारख्या तुमच्या लोकांचं सोबत किती झालं असेल असं? माझ्यासारखेच किती लोक असतील जे जॉब फक्त करत चाललेत, EMI भरायचे, घरचं बिल भरायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्या, पण आपण ना रिस्क घ्यायला तयार नाही असतो. माझ्यासोबत कसं झालं की मला समजलं की मला जॉब करायचा नाहीये, मला जी युनिक बनायचंय, मला जी लाईन सर्वे फॉलो करताय, जो ट्रेनचा प्रवास करताय, आज तुम्ही बघू शकता ट्रेनचा प्रवास किती मोठा असतो, किती लोक गर्दीत रोज एक दिवस जगायला बघतात आणि किती लोक ह्याच मेहनतीत अडकून राहतात. सर्व मला विचारताय, खूप लोक मला DM करताय की तुम्हाला आम्हाला ही ताई जॉब सोडून बिझनेस स्टार्ट करायचा आहे. मला त्यांना सांगायचं एकच गोष्ट आहे, तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकतात का? जर आपण कॉन्स्टंट असणार एका गोष्टीत, तरच आपण लाईफ मध्ये काही करू शकतो. जर मी आज बिझनेस निवडला आणि उद्या मला वाटलं की आज माझा बिझनेस होत नाही आहे, आज माझ्याकडे कस्टमर आले नाही, असं मी 1 महिना काढला, तर 1 महिना माझ्याकडे कस्टमर नाही आला तर मला हे समजून नाही चालायचंय की माझ्याकडे आयुष्यभर कस्टमर येणार नाही. समजलं? रिस्क घ्या लाईफ मध्ये. आज ज्याच्याकडे पैसा आहे तो जॉब नाही करत, तो बिझनेस करतो. तो 0 पासून स्टार्ट करतो आणि बिझनेस मध्ये मोठा होतो आणि बिझनेस मध्ये भारी एकदम लाईफ बनवतो. आपलं ना सर्वांची थिंकिंगच ही झालीये की आपल्याला जॉब करायचा आहे, जॉब करता करता EMI घ्यायचे, EMI घेतल्या घेतल्या पूर्ण आयुष्य EMI पेड करायचं. जागतिक तुमच्या समोर उदाहरण आहे. घर घेतलं, 18 लाख रुपये कर्ज आहे, 18 वर्ष कर्ज पेड करायचं. 18 वर्ष, आज माझं 24 वय आहे, तर तुम्ही कॅल्क्युलेशन करा 18 वयानंतर मी किती वयाची होईल. म्हणजे तेव्हापर्यंत मी फक्त आणि फक्त कर्ज नील करू शकते. जर मला कार घ्यायची आहे तर मी EMI वर घेऊ शकते. जर मला काही गोष्टी घ्यायच्या आहेत तर ते मी EMI वरती घेईल. पण जेव्हा आपण बिझनेस करतो तर ताकद ठेवतो पैशावर सर्व घ्यायचं. आणि बिझनेस करण्यासाठीच तुमच्या पूर्ण मनाची तयारी लागते. जॉबला जाता जाता एके दिवशी काय झालं, घनसोलीला जॉबला होती, टाइमावर पोचायचं होतं, रबाळे स्टेशन आलं, त्याच्यानंतर घनसोली येणार होतं. माझं थोडं लक्ष नव्हतं, मला वाटतं झोप लागली आणि जेव्हा गाडी थांबली मला वाटलं रबाळेच आला असेल. तरी मी असं बघितलं, गाडी हळूहळू चालू झाली आणि मी बघितलं तर घनसोली आहे. आणि मनात भीती, जर मी आता लेट पोचली तर सर्वांसमोर हे लोक बोलणार. मी काय केलं, मी पळत आली दरवाजाच्या इथे आणि लोक उभे होते, पळत आली तर त्या लोकांनी असं हात केला आणि मी घाबरली. मला वाटलं की घनसोलीच्या नंतर मला काहीच माहिती नाहीये आणि मी इथे जर लेट पोचली तर हे लोक खूप बोलतील. तर हळूहळू जशी गाडीने स्पीड पकडली, मला वाटलं की काय नाही होणार, मी गाडीतून उडी मारली. गाडीतून उडी मारली तर बाय गॉड ग्रेस, देवाच्या कृपेने मी वाचले. माझ्या पायांना मार लागला आणि तोंडाला मार लागला. त्या दिवशी मला असं एवढं वाईट वाटलं ना की मी म्हटलं यार, एका जॉब साठी मी एवढं सॅक्रिफाईस करतेय, म्हणजे मी माझी लाईफ जोखीम मध्ये टाकलीये पूर्ण, फक्त टाइमावर पोहोचायचंय म्हणून. मिस्टेक होऊ शकते, पण असं सर्व ज्या गोष्टी झाल्या त्या दिवशी मला एक गोष्ट समजली
की जॉब सर्व जर पकडून जॉब चालत आहे तर ह्याचा अर्थ असं नाही की मला पण जॉब पकडून चालायचा आहे. मला होतं लाईफमध्ये की मला बिझनेस करायचा आहे. मी लाईफमध्ये जेव्हा स्वप्न बघत होती, बँकेची नोकरी विचार करत होती, शिक्षण पूर्ण केलं, बँकेची नोकरीसाठी मी एवढे एक्झाम दिले, पास झाली, बँकेच्या जॉबमध्ये लागली. पण तिथे जो सॅटिस्फॅक्शन लेवल असतो ना, की यार सकाळी जायचंय, इच्छा नसली तरी उठून जायचंय, रात्री एवढा लेट यायचंय आणि डोक्यात हा विचार असणार की सकाळी लवकर उठून जायचंय. ना घरच्या लोकांसाठी टाइम देतेय, ना काय ना काय. त्या टाइम मध्ये असं झालं की पप्पांचं आणि माझं काही जास्त बोलणं होत नव्हतं. ज्या दिवशी मी जॉबला निघाली, पप्पा माझ्या समोर बसले होते. ते मला बघत होते. मी त्यांना बघितलं. मी म्हटलं, "हे पप्पा असे काय बघताय?" बघत होते. मी पप्पाला बोलली, "येते." निघाली. दुपारी 2ला मला कॉल आला की पप्पांना ऍडमिट केलंय हॉस्पिटलमध्ये. हार्ट अटॅक आलाय त्यांना. मला काहीच समजलं नाही. माझ्या डोक्यात एवढाच विचार की माझे पप्पा मला सकाळी बघत होते. मी तिथून कशी तरी रडत 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 निघली. हॉस्पिटलमध्ये पोहोचली. हॉस्पिटलमध्ये बघते काय तर पूर्ण हॉस्पिटलमध्ये माझ्या पप्पांचाच आवाज येतोय श्वास घ्यायचा. ते बघून माझं डोळ्यातलं पाणी काय आवरेना. गेली पप्पा जवळ बसली, पप्पांचा हात पकडला, पप्पाला बोलायला लागली, "पप्पा हे काय झालं तुम्हाला? तुम्ही नसणार तर आमचं कसं होणार? तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही पप्पा." हे सर्व बोलली. माझ्या पप्पांनी माझा हात पकडला. रात्री त्यांचा थोडं नॉर्मल झालं, पण दुसऱ्या दिवशी ते राहिले नाही. संध्याकाळी 4 वाजता त्यांचा जीव गेला. हे बोलताना मी तुम्हाला सांगू नाही शकत की मी काय फील करते. आणि जेव्हा हे झालं त्या दिवशी मला एक गोष्ट तर समजली, ज्याच्याकडे पैसा असो तो पण वरती जाणार आहे, ज्याच्याकडे पैसा नको नसेल तोही वरती जाणार आहे. ह्याच्यात आपण काय केलं पाहिजे? स्वतःला जे बरोबर वाटतं आपण ते केलं पाहिजे. ह्या विचार केलाच नाही पाहिजे की हे लोक काय बोलतील, हे लोक काय बोलतील, आई वडील काय बोलतील, बाहेरचे काय बोलतील, घरचे काय बोलतील. नाही, नको. डोक्यात एवढाच विचार ठेवला की मला आता जॉब सोडून बिझनेस करायचा आहे. पण जॉब सोडायच्या अगोदर मी खूप सारे जॉब ट्राय केले. खूप जागेवर जॉबला गेली. कुठे 1 वर्ष, कुठे 1.5 वर्ष, कुठे 3 वर्ष, कुठे 2 वर्ष असा जॉब केला. नाही बोलता मी 6-7 जॉब चेंज केले. पण माझं मन काही लागेना जॉबमध्ये. मला कळलं तिथे जर मी एवढा 100% देऊ शकते, सेलमध्ये मी एवढी चांगली होती, ऑपरेशनमध्ये चांगली होती, सर्वांचं माझं एंगेजमेंट सर्वांशी एवढी चांगली होती. मी म्हटलं यार मी बाहेर एवढं सर्व करू शकते ना, तर मी स्वतःचं तर काहीतरी खूप चांगलं करूच शकते. तो दिवस माझा होता ज्या दिवशी मी ठरवलं की मी माझ्या वडिलांसोबत मी टाइम स्पेंड करू नाही शकली. आज माझ्या सोबत माझे वडील राहिले नाही, पण माझ्यासोबत माझी आई आहे. मी तिला टाइम देऊन मी लाईफमध्ये काहीतरी चांगलं अचीव करू शकते. आणि तुम्ही बोलणार की अरे बिझनेस केला तू लगेच सक्सेस होत झाली, आम्ही तर खूप ट्राय केलंय, आम्ही सक्सेस नाही झालो, मग परत आम्ही जॉबला गेलो. मान्य आहे मला. मी लाईफमध्ये एक गोष्ट खूप चांगल्यापैकी लक्षात ठेवली आहे. आज नाही झालं तर उद्या, उद्या नाही झालं तर परवा, परवा नाही झालं तर त्याच्या नेक्स्ट डे, त्याच्या नेक्स्ट डे, त्याच्या नेक्स्ट डे, पण हार मानायची नाही. 1 किलो चिकन घेऊन जात होती, त्याच्यातून पण परत आणत होती. 1 किलो चिकन मध्ये किती शोरमा बनतील? 6-6. तेवढ्यासाठी मी जात होती की तेवढं तरी विकलं जाईल. एक दिवस असा येईल की मी पण 10 किलो लावेल. पण तो दिवस आणण्यासाठी मला हे दिवस बघायला लागत होते. रोज एवढं सामान घेऊन ट्रॅव्हलिंग करणं, जागेवर पोहोचणं, तिथे खूप साऱ्या प्रॉब्लेम जे मी तुम्हाला पहिले शेअर केले, एवढे सर्व प्रॉब्लेम जे मी फेस केले, मी तुम्हाला ते पण इन डिटेलमध्ये सांगेल, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की पहिल्याच दिवसापासून तुम्ही बिझनेस करू शकत नाही. पहिल्याच दिवसापासून तुम्हाला सक्सेस भेटू शकत नाही. सक्सेस कधी भेटतो? ज्या दिवशी मी तो दिवस बघते ज्या दिवशी माझं काही सेल झालं नाही. दुसऱ्या दिवशी बस बघितले की आज सेल झाला नाहीये, उद्या सेल झाला नाहीये, परवा सेल झाला नाही, असे 6 महिने काढले
की जिथे काही होतच नाहीये. घरात शिव्या खातीये, घरातले ओरडताय, बाहेर आल्यावर लोक बोलताय की तू बँकेचा जॉब सोडला या बिझनेस साठी. हे जेव्हा आपण सर्व सहन करतो ना, तेव्हा एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवली पाहिजे, आपण लाज सोडली पाहिजे. ज्या दिवशी आपण भीती काढतो मनातून की 4 लोक काय बोलतील किंवा रस्त्यावर उभं राहून आपण काय करू शकतो, जर ही हिंमत धरली आणि भीती सोडली तर तुम्ही येणाऱ्या थोड्याच वेळात खूप कॉन्फिडन्स दिसणार, खूप जास्त. ठीक आहे. आता मी तुम्हाला नेक्स्ट गोष्ट सांगते की मला खूप जण विचारताय की ताई आम्हालाही शॉर्मा चालू करायचंय, आम्हालाही. मी काय म्हणते, जर मी शॉर्माच्या बिझनेस मध्ये जर मी सक्सेस मिळवलाय, ह्याचा अर्थ असं नाही की तुम्हाला शॉर्माच्याच बिझनेस मध्ये सक्सेस भेटणार. असंही होऊ शकतं की तुम्हाला कशात नॉलेज आहे, तुमची कला कशात आहे. जर तुम्हाला व्हिडिओ काढण्यात कला आहे, जर तुम्हाला व्हिडिओ एडिट करण्यामध्ये कला आहे, जर तुम्हाला बाईकचे पार्ट्स, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीत तुमचं पूर्ण लक्ष आहे, जर तुम्हाला कपडे बनवण्यात तुम्ही खूप हुशार आहेत किंवा तुम्ही कपडे बनवण्यात खूप हुशार आहे, खूप प्रकारच्या गोष्टी येतात. मला शॉर्मा खायला आवडत होता, पण हा माझा फर्स्ट बिझनेस नव्हता ज्याला मी चॉईस केलं होतं. माझा फर्स्ट बिझनेस हा होता की माझ्या मम्मीला इडली डोसा खूप चांगला जमतो आणि त्यामुळे मला थोडं ते जमत होतं थोडंफार. पण त्याच्यासाठी जी मटेरियल लागणार आहे, जे सर्व लागणार आहे ते अवेलेबल नव्हतं, तेवढा पैसाही नव्हता. आणि फक्त मला शॉर्मा खायला आवडत होता. तर मला असं वाटलं जर मुलं करू शकतात तर मुलगी का नाही. आणि महाराष्ट्रात मी एक पहिली मुलगी बनलीये जी शॉर्मा कापते आणि जी स्वतः बनवते. मी एकटीच मुलगी तुम्हाला भेटणार. माझ्या नंतर तुम्हाला माहिती नाही मला कॉपी करून किती लोक भेटतील तुम्हाला, ते मला माहिती नाही. पण मी तुम्हाला एक मुलगी आहे जी महाराष्ट्रात पहिली मुलगी आहे जी स्वतः शॉर्मा बनवते, स्वतः शॉर्मा कापते आणि सर्व जे सामान आहे ते स्वतः सर्व बनवते. ठीक आहे. आणि माझ्या नंतर माझ्याकडून कोण इन्स्पिरेशन हो कोण करत असेल तर चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही करू शकतात, पण तुमच्या डोक्यातून जे आलेले विचार आहेत ते काढून टाका. काय विचार? की जॉब करायचा आहे, एक डिग्री पाहिजे आपल्याला, त्याच्यानंतर आपल्याला जॉब करायचा आहे, जॉब करता करता आपल्याला त्याच्यात ऍडजस्ट व्हायचंय. एकच गोष्ट सांगणार की तुम्हाला काय करावं असं वाटतंय, तुमचा छंद कशात आहे, तुमचं लक्ष कशात लागतंय, ही गोष्ट नीट समजा आणि त्या दिवशी एक डिसिजन घ्या. तुम्ही जॉब करूनही सुखी राहू शकतात आणि बिझनेस करूनही सुखी राहू शकतात. मी तुम्हाला ह्याचे बिझनेसचे एकच ऍडव्हान्टेज सांगू शकते की हे जे आहे बिझनेस हा तुम्ही स्वतः उभा केलेला असणार आणि इथेच तुम्ही खूप जास्त तरक्की हासिल करू शकतात. पण जॉब मध्ये तुम्ही EMI घेणार, EMI पेड करणार आणि त्याच्यात तुमचं आयुष्य निघून जाणार. तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही 25 वर्षाचे होते आणि 50 वयात कसे आले. रोज तीच ट्रॅव्हलिंग, रोज तेच येणं जाणं. पण बिझनेस मध्ये जेव्हा तुमचा बिझनेस वाढणार, जेव्हा तुम्ही पैसे बघायला लागणार, तेव्हा तुम्ही तुमच्यासाठी काम करणाऱ्या लोकांना ठेवू शकतात. आणि मी जे बोलतेय ना हे सोपं काम नाहीये, हे एका दिवसात होणारं काम नाहीये. ह्याच्यासाठी तुम्हाला तुमचा पूर्ण वेळ द्यावा लागेल आणि त्या दिवशी तुम्ही उभे राहू शकतात. आणि मला तुम्हाला खूप काही माहिती द्यायची आहे. ह्यासाठी तुम्ही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माझे व्हिडिओ आवडले असेल तर शेअर नक्की करा आणि लाईकही करा. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ थ्रू अशी खूप सारी इन्फॉर्मेशन देणार आहे